आयला कोण कोणाचं तीच कळलं ना. अरे तोच तुला असा झालाय रे. अरे थांबा जरा, मी पद्धतशीर घोळ मिटावतो. ती पहिली जी पोरगी आली ती का नाही, राया म्हणली ती दाखल्या मालकाची बायको असेल. दुसरी आली का नाही, सर म्हणली ती कामाला आलेली पोरगी असेल. अरे येड्यानो, अरे ती दुसऱ्यांदा आलती का नाही, ती दाखल्या मालकांची बायको होती. आणि ती जी कॅबिन मध्ये बसली का नाही, ती कामाला आलेली पोरगी आहे. अरे तुमच्याकडे डोक्यात सगळ्यांच्या काय फरक बिरक पडलाय काय? आईला असा पहिले झालाय वय. म्हणजे सांगलीच्या हळदीवर सातारचा शिक्का, सातार शाळेतून सांगलीचा शिक्का. अहो ते पप्पे आहे का नाही, त्यांनीच तर ह्यो गोळ घातलाय सगळा. तिथे बघतो मी, पण तुम्ही आता कामाला लागा आणि तुम्हाला थोडी साथ द्या. हा ए तुला काय कळतं का? तुझ्यामुळे आमची होणारी वहिनी रागाने निघून गेली आणि तुला एवढं कळत नाही का की आज समजा कार्यक्रम होता तो आमच्या वहिनीसाठी होता, तुझ्यासाठी नव्ह. आपली लायकी काय, आपण वागतोय काय, जरा भान ठेवावं. तुझ्याशी बोलतोय मी, कळतंय का तुला काय? तुझ्या असल्या वागण्यामुळे ना आमच्या राजाला लय त्रास झाला आणि त्याने तुला आत्ताच्या आत्ता कामावरून काढून टाकायला सांगितलंय. चल निघ. म्हणजे तुमचा दिवस सारला आणि वाघारला. चल नाही घेत ना, निघ लवकर. कुठं बी येते ती. सोपान, ए सोपान. काय वहिनी साहेब? सोपान, यो डब्बा तेवढा गाडीत ठेवा. आणि मी त्या मुंजाला मला पाहिजे त्या भाज्यांची यादी दिली, त्याला म्हणा लवकर पाठवून दे. तुम्ही लिस्ट दिली ना, मग कशाला काळजी करताय? मी गेलं की लगेच भाज्या भरतून लगेच पाठवतो. वाटलं तर त्याला भाज्या जास्त टाकतो. अव मी काय म्हणते? हा बोला. नाही म्हणजे ते आलं ध्यानात, रायाच्या लग्नाचं तुमच्या डोक्यातनं जात नाही बरोबर? अहो कसं जाईल? गुरुजींनी असं भाकीत केलंय की रायाची पहिली बायको अल्पायुष्य असणार आहे. तेव्हापासून मी पार तुटून गेले बघा. हे बघा, फक्त प्रथा म्हणून त्यांच्या सांगण्यावर आपण पत्रिका पाहिली. खरं तर आमचा या गोष्टीवर अजिबात विश्वास नाही. आणि तुम्हाला तर माहिती आहे ना, हे सगळं ऐश्वर्य आपण उभं केलं त्याच्यासाठी आपण पत्रिका नाही पाहिली ना मुहूर्त पाहिला. मग अहो सगळं बरोबर आहे, पण पोराच्या लग्नाची काळजी वाटते, जीव तुटतो माझा. अहो ते जुळायचं तेव्हा जुळलंच की. पण तुम्ही एक गोष्ट ध्यानात ठेवा, कोणी मस्त काही बी सांगू द्या, पण त्याच्यावर किती विश्वास ठेवायचा किती नाही हे आपण ठरवायचं असतं. आलं ध्यानात? काळजी करू नका, आम्ही आहो, येतो आम्ही. वांगी घ्या, वांगी 10 रुपये पाव. ताजी ताजी वांगी घ्या, 10 रुपये पाव वांगी. कोथमीर पेंडी 10 रुपये, ताजी ताजी कोथमीर पेंडी. अरे ये सोडलंच ना का तिला? लय उशीर नाही झाला? ए झटक्यात फटक्या करून आलो, आपला विषयच वेगळा आहे. आणि आता वाड्यावरून पण जाऊन आलो, वहिनी साहेबांनी भाज्या घेऊन बोलवलंय. ही बघ लिस्ट. बरं मला एक एक भाजी वाचून दाखव, मी पिशवीत टाकते. आणि जरा मला भरू बी लाग, पाठीच्या दुखण्यात मला जास्त वाकवत नाही. ठीक आहे? 1 किलो कोबी, 2 किलो डोबळी, वांगी, 1 किलो अरे ये टमाटर. मेल्या, जरा हळू सांग की, कुत्रा मागं लागलंय बरं. पण मामी, कृष्णाला क्लासचं काय बघितलं का नाही ग? शेवटचं 3 दिवस उरले ते फी भरायचं. वय काय? हा, तो लाल माठ द्या 2 पेंड्या. लाल माठ वाड्या आपण सांगितलं. भाजी संपल्या दादा. अहो आमच्या पोरीला पण लय आवडतो लाल माठ, नेहमी तुमच्याकडनंच घेतो की. तुमची भाजी पण चांगली असती. हवं 2च जुड्या राहिले ती, आणि बंगल्यावर द्यायची भाजी. अहो 20 रुपये देतो पेंडीला, द्या आता. दादा मोरला खेपेल नक्की देते की. हा बर 20 मरू दे, 30 देतो. चला आता तरी द्या मला. अहो दादा पैशाचा विषयच नाही बघा.
वाईट वाटून घेऊ नका, पण मोरल्या टायमाला नक्की देते तुम्हाला भाजी. ठेवा तुमची भाजी. काय सोनं लागलंय व्हय तुमच्या भाजीला? जाऊ दे, बर पटपट जाऊन ये तुम्ही. अरे न ग, मीच जाते, माझं काम आहे बहिणी साहेबांकडे. अरे कृष्णा कुठे गेली रे? मी त्याला घरी पाठवली. काय? अरे ह्यो शहाणपणा तुला कोणी करायला लावला? दादा, आता तुझा झालेला अपमान मला नाही सहन होणार. अपमान? अरे माझा कसला अपमान? दादा, आता होणाऱ्या वहिनीचा अपमान झाला म्हणजे तुझा पण अपमान झाल्यासारखंच आहे. तिच्यामुळे आपली अंतरा वहिनी रागाने निघून गेली. मग कशाला ठेवायचं त्याला कामावर? अरे भाऊसाहेबांना आता काय सांगायचं? तू हे जे केलंयस ना ते निस्तारणं लई अवघड आहे. अरे भाऊसाहेबांनी तिला कामावर ठेवायला सांगितलं होतं. आणि तुला तर माहिती आहे त्यांना किती कौतुक आहे कृष्णाचं. त्यांना जर हे समजा कळालं तर ते लई चिडणार आहेत. हो 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 कशाला रडतोयस? हो 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 ना 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 रडू नको रडू नको. ओ हो 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 घ्या. सोनावणे, जी मला केबिन मध्ये या. सोनवणे, काय आहे? मी तुम्हाला सांगितलं होतं कारखान्यातल्या महिलांसाठी आणि त्याच्या लहान मुलांसाठी एक सोयीची रूम पाहिजे. सांगितलं होतं की नाही? मी कोटेशन मागवली होती पण. सोनवणे, पण जर तर हे शब्द आम्हाला चालत नाहीत. सॉरी सर. घरी जा. तुमच्या हिशोबाचा मी राहायला सांगतो. साहेब घरी जा. भाऊसाहेबांनी विचारलं तर कुठल्या तोंडाने उत्तर द्यायचं? तुलाही थाटात तिला कामावरनं काढून टाकलं ना. आता तूच बघ. अरे पण दादा, आज पुण्याच्या मार्केटमध्ये जाणारं हळदीचं ट्रक निघालं? होय. सगळे बिल अकाउंटिंगला गेली? हो गेली. कृष्णाला पाठवा. काय विचारतो आम्ही? ऐकू येतं की नाही? कृष्णाला बोलवा की माझं काम आहे त्याकडं. कृष्णाला कोल्ड स्टोरेजच्या डील साठी पाठवले. ठीक आहे, आल्यावर आमची भेट घ्यायला सांगा. होय सांगतो. मी आलो गोडाऊनवर जाऊन. मी बी जातो. तुमच्या रायाचं लग्न होणार नाही असं मी म्हटलंच नाही, पण त्याची पहिली पत्नी अल्पायुषी ठरेल हेही तितकंच खरं आहे. रंजे, 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 अगं कसले विचारत आहेस एवढी? काही नाही ग, मला माझ्या रायाचा सुखाचा संसार बघायचाय. समद नीट होईल.
तू नग काळजी करूस. अगं सकाळ धरणं त्याच विचारात आहेस. वाईच खाऊन घे, तोंड बघ किस्त सुकले. अगं तू कशाला यायचं एवढ्याला? सोपानला नाही तर मुंजाला पाठवून द्यायचं ना. मुद्दामच आले म्या. अहो काय करताय वहिनी? ह्या आधी कधी पैसे घेतलेत होय, तेव्हा आता घेणार आहे काय? हा ग, ती तशीच आहे बघ. मी बी कितींदा तिला पैसे द्यायला गेली, पण घेतच नाही. ती मस्त मोठ्या मनाची आहे म्हणून काय आपण तिचं पैसे द्यायला नको? बर ते राहू द्या वहिनी, माझं एक काम आहे तुमच्याकडं. बोल की. कृष्णाला एसीचा क्लास लावायचा आहे, त्यासाठी 40,000 रुपये लागणार आहे. ती 2-3 दिवसात पैसे भरायचे आहेत बहुतेक. ह्यो काय खेळ लावलाय ग तुम्ही नवरा बायकोनी? कवा त्यो सोपान येतोय तर आता तू आलीयास, म्हणजे फेरा फेरानं पोरगीच्या नावानं पैसे काढतायसा वी? अगं काय लाज आबरू काय हाय का नाही? नाही जमत तुम्हाला तर दुसऱ्याच्या बोकांडी बसाय कशाला शिकवायची पोरगीला? मी असनी म्हणलं होतं, पण ती भाऊसाहेबांशी बोललीच नाही. ती अशे अगं किस्त खोटं बोलतीयास. अगं त्या दिवशी सोपान 40,000 रुपये घेऊन गेलाय भाऊसाहेबांकडनं, आणि ती बी पोरगीच्या क्लासच्या नावाखाली. अगं दिलदार मनाचा माणूस हाय म्हणून ही असं लुबाडताय वी त्याला? जरा तर लायकीनं राहावा की. अगं गुन्हे जरा बेता ना, तुझ्या जिभेला काय हाडबीड हाय का आता? माझ्या समोरच तुम्हाला एवढं लुबडायला लागले ती, म्हणून म्हणलं मी ठेवा चढवून डोसक्याव, म्हणजे करत्याली बरोबर कार्यक्रम. भाजी भाजी ताजी ताजी, मेथे खावा गजगजीत रावा, खावा लसूण घरात बसून, चला भाजी आली ताजी ताजी. मावशी बोला. कितीला आहे पिंडी? 20 रुपये पिंडी. अरे 10ला दे ना. काय मावशी, तुम्ही माझ्या आईसारखं, आणि तुम्ही काय 10 रुपयाला घासाघीस करताय? त्या पोराकडे बघून द्या की 20 रुपये. बरं जाऊ दे, दे बा. हा माल तर बघा. मामी बरोबरच भाज्या पाठवल्यात का अजून काय राहिलं? अरे कृष्णा कुठे? कृष्णा कुठे? मी स्वतः तिला कारखान्यात सोडून आलो सकाळी. अरे कारखान्यावर नाही ती. काय? कारखान्यात काम करणाऱ्या लोकांची कारखान्यात सुटेपर्यंत तुझी जबाबदारी त्यांना सांभाळायची, आणि तू सोडतोय रे कृष्णा कुठे म्हणून. ए लय डोका लावू नको, जेवढं विचारलंय तेवढं सांग. कृष्णा माझी जिगरी दोस्त आहे, जर तिला जर काही झालं ना सांगून ठेवते, परिणाम लय वाईट होत्याला. असं का? हा, अख्ख्या मंडळात आपला हात कोण धरत नाही, त्यामुळे आपला अख्ख्या मंडळात लय वाट आहे, आणि कृष्णा नादी पण कोण लागत नाही. जर कोण लागलाच तर एका बुकीत माती चटायला होतो आपण. नाद करायचं ना आपलं, वादळात पडी ना, हसू नको. तुला काय वाटलं तुझी लय बोल आहे, तू उंची आहे म्हणून मी तुला घाबराल? काय म्हणत होतस? काय नाही, मी फक्त एवढंच म्हणत होतो की कृष्णाला मी सकाळी सोडले आणि ती काही आली नाही. अरे मग जेवढं विचारलं तेवढंच सांगायचं, नाही तर तुला माहिती आहे ना हलक्यात कामच नसतंय आपलं. बघितलं का आपला वट? बाल्या बाल्याला घालवलं आपण, लय डेंजर माणूस आहे आपण. घेतली ना भाजी, मग जावा घरी करून खावा. कृष्णे, अगं तू इथं काय करतेस? कामावर गेलतीस नव का? कृष्णे, अगं
काय झालं रडाया? काय झालं? कुणी काय बोललं काय? काढून टाकलं ते. आपली लायकी काय, आपण वागतोय काय, जर भान ठेवावं. तुझ्या असल्या वागण्यामुळे ना आमच्या रायादाताला लय त्रास झाला आणि त्याने तुला आत्ताच्या आत्ता कामावरून काढून टाकायला सांगितलंय. चल निघ. तर होती काय स्वतःला जहागीरदार समजतो काय? मायलेक दोघे सारख्याला वारका आहे ती, एका चढीसी एक. पण रायाकडनं अजिबात अशी अपेक्षा नव्हती. तरी मी तुला सांगत होते नोकरी करू नगस म्हणून, पण तू माझं काही ऐकलंच नाहीस. आता इथून पुढे नोकरीचं नाव सुद्धा काढायचं नाही, फक्त घरात बसून अभ्यास करायचा. अशे अरे आपल्या पुरीवर भाऊसाहेब लय मोठी जबाबदारी टाकणार आहेत. मला लय आनंद झालाय. कृष्ण ते समजा सोडा. मला सांगा, भाऊसाहेबांकडनं तुम्ही 40,000 रुपये घेतले? नात घेतलं मी. अहो आणखीन किती खोटं बोलशीला? एवढा कसा पार ताल सोडलाय तुम्ही? मी तर पोटाला चिमट काढून राबते, पैशाला पैसे जोडते. मला बरं असू दे नाही तर नसू दे, एक दिवस मी घरी थांबत नाही. अहो कंबर मोडली माझी. का? पोरीला शिक्षणात काय कमी पडाय ना ग म्हणून. आणखीन किती आणि कुणाचा अपमान सहन करायचा मी? आणि तुम्ही खुशाल पोरीच्या नावाखाली पैसे उधळताय आणि वरनं खोटं बी बोलताय. मला लाज कशी वाटत नाही? काय करू मी तुमचं? काय करू? अगं बाबा काय करतेस? असं स्वतःला नको मारू मामे. ऐकलं असं नको बस. तू सांग मी काय करू आशा? घरातनं जर बाहेर पडलं ना आशा, तर कोण ना कोण उधारी वसूल करणारे भेटतं का आशा? रस्त्याने चालताना बोलताना या देणेकऱ्यांचे मला लय भ्या वाटतं. आणि या लोकांचा मी नाही सामना करू शकत आशा. आपल्या कृष्णीच्या क्लासच्या फी साठी मी भाऊसाहेबांच्याकडून 40,000 रुपये घेतले होते. हे उधारी देण्यावारी माझ्याकडून संपून गेला. अशा मला माफ करा आशा. हे मामा, अरे असं रडू नकोस बरं. हे बघ माझ्याकडे बघा. मामा आपल्याला ही काही संकट नवीन आहेत का? सांग बरं, नवीन आहेत का? नाहीत का नाही? अगं यातनं वाट काढून तू स्वतःचा स्टॉल उभा केलास भाजी मंडईमध्ये, हे का नाही? केलंस का नाही? आणि मामा तू किती प्रामाणिकपणे नोकरी करतोयस. एवढ्या अडचणी आल्या तरी बी आपण मागं हटलो नाही. मग यातनं बी आपण वाट काढूच की. आपल्यासोबत समजा चांगलं होणार आहे. साहेब एवढं बिलाचं बघा की. अर्थ नंतर बघ, जा आता. तरी पण बघा. अर्धा नंतर बघ म्हटलं ना. आपल्या तर डोक्याला यार. ऋतिक, कार आमचं जेवण बी झालं, तरी पण अजून कृष्णाचा पत्ता नाही. आणि राय बी कुठं दिसत नाही. ते त्यांनाच फोन लावतोय. आणि काय झालंय, कोल्ड स्टोरेजला जेवण सुट्टी झाली आत्ताच, त्यामुळे त्यांना यायला जरा उशीर होईल. असं? हो हो, आल्यावर पाठवून देते असणे. हो भाऊसाहेब हो. ऋतिक पण ना आधी गोळ घालतो, नंतर टेन्शन देत बसतो. कृष्णा, ए कृष्णा. कृष्णा आहे का घरात? ही बघा राया, तुम्ही असाल मोठी लोक, पण मग गरीबासनी जीवा एवढाच स्वाभिमान महत्वाचा आहे. आम्ही कृष्णेला तुमच्याकडे कामाला पाठवलं तिला अनुभव मिळावा म्हणून, पण तुम्ही तिचा स्वाभिमान दुखवलात. हेच किंमत आहे तुमच्या लेखी गरीबाची? अहो मग आम्ही भाऊसाहेबांचं लय महत्वाचं काम आहे तिच्याकडे कारखान्याचं, तिला येऊ दे की. कृष्णा
कृष्णा कुठं बी येणार नाही. काय बी झालं तरी ह्यो उमरा मी तिला ओलांडू द्यायची नाही.